नमस्कार. व्हॉट्सॲप पोस्ट गुण की अवगुण शब्दांचा खेळ. लेखिका अर्चना अनंत धवड. माझा नवरा एका मित्राला रवीला भेटून आला की नेहमी थोडा त्याच्या प्रभावाखाली येतो. नकळत आपल्या मुलांची तुलना त्याच्या मुलांशी करतो. त्यांची मुलं किती छान आणि आपलं कार्ट किती वाया गेलेलं असंच त्यांच्या बोलण्यातून जाणवतं. आणि आपल्या मुलांना कोणी वाईट म्हटलं की आपल्याला फार वाईट वाटतं. मग तो मुलाचा बाप का असेना. कदाचित मनात बायकोची पण तुलना होत असावी, पण माझ्यासमोर बोलण्याची हिंमत नाही. रवीच्या तोंडून बायकोची स्तुती पण मी बऱ्याचदा ऐकली आहे. सगळे काम कशी घरी करते, कशी सुंदर देवपूजा करते. मी ऐकून घेते, कारण आपली परिस्थिती असताना उगीच पैसे वाचवावे म्हणून घरकाम स्वतः करणं मला काही पटत नाही. आणि देवपूजा म्हणाल तर हात जोडले की झालं ना. मानव सेवा ही ईश्वर सेवा या विचाराची मी. उगीच तासनतास पूजा करावी इतका वेळही नाही आणि आवडही नाही. माझ्या नवऱ्यानं जर मला पूजेबद्दल तुलना केली तर मी म्हणते, मी किती छान लिहिते. कधी स्वतःची स्तुती करावी. मला माझ्या नवऱ्यानं रवीकडे चल म्हटलं तर मी नेहमी नकार देते. नेहमी स्वतःच्या मुलांची, बायकोची स्तुती ऐकून माझे कान किटतात. बरं, बायकोही तशीच. त्यांच्या गोष्टी ऐकून वाटतं जगातील एकमेव आदर्श कुटुंब हेच असावं. काल असेच माझे पती रवीच्या घरून आले आणि मुलीवर चिडचिड करू लागले. मला त्याच्यावर मित्राचा प्रभाव जाणवला. मी त्यांना म्हटलं, अहो, सगळ्यांची मुलं थोडीफार सारखीच असतात. कशाला आपण कुणाच्या मुलाची तुलना करायची. आता मी तुम्हाला सांगते ते नीट ऐका. मी पण रवीकडे नेहमी यायची आधी. नेहमी त्याची बायको ज्या गोष्टी सांगायची त्यावरून मी सांगते. त्यांची छोटी मुलगी वस्तू इकडे तिकडे टाकते म्हणून त्यांची बायको कौतुकानं आणि लाडीकपणे सांगायची, अगं माझी छोटी ना इतकी वेंदळी आहे ना, एक वस्तू जाग्यावर ठेवेल तर शपथ. काय करावं या मुलीचं बाई. ती इतकं छान सांगायची की ती अवगुण सांगते की गुण, मला कन्फ्यूजच व्हायचं. आणि तुम्ही ही पोट्टी. आमच्या नागपूरला राग आला की पोट्टी म्हणतात. तर ही पोट्टी एक वस्तू धड ठेवत नाही, एक सवय धड नाही, असं रागानं बोलता की आपली मुलगी म्हणजे अवगुणांचा पुतळाच वाटावी. हां, आणखी दुसरी गोष्ट, ती नेहमी नवऱ्याचं कौतुक करते. एकदा मला म्हणाली होती, आमचे हे ना आपल्या मतांवर इतके ठाम असतात की देव जरी आला ना तरी आपलं मत बदलवत नाहीत, कुणाचंच ऐकतच नाहीत. त्यांच्या मनाविरुद्ध झालेलं बिलकुल चालत नाही. इतकं लाडीकपणे आणि कौतुकानं सांगत होती की दुसऱ्याला हेवाच वाटावा. आता माझी एक दुसरी मैत्रीण आहे. तिचाही नवरा असाच थोडा पक्क्या विचाराचा. तर ती कशी सांगते, काय करावं बाई या माणसाचं, जिथे तिथे आपलंच खरं म्हणतो, एक नंबरचा हेकट आहे. आता बोला, स्वभाव एकच, पण एक गुणी ठरतो तर दुसरा अवगुणी. माझ्या नवऱ्याला माझं म्हणणं पटलं असावं कदाचित, कारण त्यांनी सगळं शांतपणे ऐकून घेतलं. फक्त पदार्थच नाही तर नातीसुद्धा सजवावी लागतात. एखादा बेचव पदार्थ कागदाच्या प्लेटमध्ये दिला तर कोणी ढुंकून पाहणार नाही, पण तोच पदार्थ जर एखाद्या सुंदर प्लेटमध्ये वाढला तर आवडीने खाल्ला जातो. असंच नात्यांचंही असतं. आपण आपली नाती जशी लोकांसमोर मांडू तशीच प्रतिमा लोकांच्या मनात निर्माण होते. आपल्या नवरा, बायको, मुलांची स्तुती कोणी परका करणार नाही हो. आपण जर नावं ठेवली तर लोकही नावं ठेवणारच. तेव्हा आपल्या नात्याचा मान
आपणच राखायचा असतो. म्हणून आपणही आपल्या माणसाच्या स्वभावाला सुंदर शब्दांचा साज चढवायचाच असतो. म्हणजे जेव्हा तेव्हा स्तुती टाळायला हवी. आपल्या माणसातील अवगुण असतील तर त्याला 4 भिंतीत समजावून सांगायला हवं. पण बाहेर मात्र त्यांचे अवगुण सांगायचे कटाक्षानं टाळायला हवं. आणि कुणाचं ऐकून आपल्या नात्याची तुलना तर अजिबात नको करायला. कारण बऱ्याचदा कोणी आपल्या माणसाचं वर्णन कसं करतो यावर आपण त्याची प्रतिमा बनवत असतो. प्रत्यक्षात कदाचित आपली नाती त्यांच्यापेक्षा छान असू शकतात. प्रत्येक माणूस वेगळा असतो. प्रत्येकात गुणदोष असतात आणि नातं गुणदोषांसोबत स्वीकारायचं असतं. आपलं कुटुंब हे आपल्यासाठी स्पेशल असतं, नाही का? धन्यवाद. लेखिका अर्चना अनंत धवड. वाचन संजय इनामदार.